हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही चॅप्टर नंबर 3 आहे, प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण, ह्या प्रकरणातील मुलांनो आज आपण पुढचा आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट होता, मागणीचे प्रकार, मुलांनो आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये त्यानंतरचा आपला नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे किंवा पॉइंट आहे, मागणी निर्धारित करणारे घटक. मुलांनो, हे बोर्डला 100% विचारताना 100% IMP करून ठेवा. आणि मुलांनो, मॅक्झिमम टाइम हा प्रश्न बोर्डमध्ये विचारला जातो. आणि मुलांनो, खूप सिंपल आहे. तुम्हाला फक्त मागणी कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक मागणी निर्धारित करणारे घटक क्लिअर होतील. आता मुलांनो, पहिले शब्दशः जर आपण याचा अर्थ घेतला तर तुम्ही पॉइंट बघितलाय, काय सांगताय ते, मागणी निर्धारित करणारे घटक. निर्धारित म्हणजेच मुलांना आपण आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणू शकतो निश्चित. निर्धारित मीन्स काय? निश्चित करणारे घटक. म्हणजे मुलांना असे कोणते घटक आहे की जे आपल्याकडे जी वस्तूची मागणी आहे ती मागणी निश्चित करतात, असे घटक. तर ते टोटल आपल्याला 11 घटक आहे. तर हे 11 घटक आपल्या वस्तूची मागणी जी असते ती मागणी निश्चित करत असतात. की मुलांना नेमकं मागणी वाढेल की कमी होईल, हे सर्व काही ह्या घटकांवर अवलंबून असतं. ते घटक आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे. तर बघा मुलांनो, पहिला घटक आहे किंमत. आता मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की किंमत हा खूप मोठा मुलांनो घटक आहे की जो मागणीवर परिणाम करतो. की जनरली मुलांनो, उदाहरण घ्या की आपली वस्तू आहे एखादी, समजा हा पेन आहे किंवा आपण एखादी कोणती वस्तू घेऊयात, पण जनरली चला आपण घेतला पेन आहे. काय? पेन. आता मुलांनो काय होणार आहे, समजा उदाहरण घ्या की पेनमध्ये भरपूर कंपन्या असतात. पेनमध्ये काय असतात? कंपन्या. आता पेनची समजा किंमत वाढली. पेनची काय झाली? किंमत वाढली. तर मुलांनो, पेनची मागणी काय होणार आहे? कमी होणार आहे. पेनची किंमत जर वाढली तर पेनची मागणी कमी होणार आहे. साहजिक आहे, किंमत वाढली का आपण त्याची मागणी करू का? असतं नाही. आपण दुसऱ्या कंपनी शोधू पेनला. आणि जर किंमत कमी झाली तर मागणी काय होणार मुलांनो? वाढणार आहे. म्हणजे मुलांनो, किंमत हा खूप महत्त्वाचा घटक आहे. हा म्हणजे तुमच्याकडची जी वस्तूची मागणी आहे ती मागणी निश्चित करतो. एक तर किंमत वाढली, मागणी कमी होते. म्हणजे किंमत वाढली म्हणजे ऑटोमॅटिक मागणी कमी होणार. आणि किंमत कमी झाली म्हणजे मागणी वाढणार. म्हणजेच मुलांनो, ज्यावेळेस आपल्याकडे असलेल्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस मागणी वाढते. आणि किंमत वाढली की मागणी कमी होते. म्हणजे मुलांनो, किंमत हा मागणी निश्चित करणारा एक घटक आहे. त्यानंतर मुलांनो, 2 नंबर आहे उत्पन्न. 2 नंबर काय मुलांनो? उत्पन्न, की ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? इन्कम. आपण काय म्हणतो उत्पन्नाला? इन्कम. समजा उदाहरण घ्या मुलांनो, आपण आज ॲज अ उपभोक्ता आहोत. आपण कोण आहोत? उपभोक्ता, की ज्याला आपण दुसरा शब्द आपल्या भाषेमध्ये काय वापरतो? ग्राहक. म्हणून आपण कोण आहे? आपण ग्राहक आहोत. आता उदाहरण घ्या, आपलं जर उत्पन्न जास्त असेल, आपलं काय जास्त असेल? उत्पन्न. मग समजा उदाहरण घ्या, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपला चांगला पगार असेल, म्हणजे आपलं इन्कम जास्त असेल. तर मुलांना आपली मागणी पण कशी असेल? जास्त. आपल्याला जर इन्कम आपला जास्त असेल तर मागणी पण आपण कशी करू? जास्त मागणी करू. परंतु मुलांनो, आपलं उत्पन्न कमी असेल. काय असेल मुलांनो? आपलं जे काही उत्पन्न आहे, हे उत्पन्न जर कमी असेल, तर साहजिक आहे मुलांनो, उत्पन्न कमी असल्यावर आपली ऑटोमॅटिक मागणी कमी होणार आहे. म्हणजे मुलांनो, उत्पन्न जास्त असेल तर मागणी पण आपण जास्त करू. उत्पन्न जर कमी असेल तर मागणी पण आपण कमी करू. हे जनरली उदाहरण घ्या. एक उत्पन्नाचं उदाहरण सांगतो, की समजा मला आज समजू की ₹50,000 पगार आहे. किती माझं उत्पन्न? 50,000. किती उत्पन्न आहे? 50,000. तर म्हणून आपण आज समजू की मी 50,000 माझं उत्पन्न आहे, तर 50% आपण धरू की मी त्याच्यामध्ये मागणी किती रुपयाची करेल वस्तूची? 25,000 ची मागणी करेल. असं आपण एक एक्झाम्पल घेतोय, की माझं उत्पन्न 50,000 तेव्हा मी कितीची मागणी करतो? 25. पण समजा माझं उत्पन्न 20,000 आहे. किती उत्पन्न आहे? 20. तर मुलांनी मागणी काय करेल? 10,000 ची करेल. अर्धा आपण धरलं ना 50%. जर माझं उत्पन्न ज्यावेळेस 50,000 होतं, त्यावेळेस मी मागणी केली 25 ची. आता माझं उत्पन्न 20 आहे, तर मी अर्धे 10 चीच मागणी करेल. म्हणजे बघा म्हणून इथं उत्पन्न कमी झालं, की मागणी पण काय झाली? कमी झाली. आता मुलांनो समजा, इथे उत्पन्न वाढलं. आपण असं समजू की माझं उत्पन्न झालं समजा 1,00,000. किती उत्पन्न झालं? 1,00,000 उत्पन्न झालं.
तर मागणी करताना आपण अर्धच धरू 50,000. म्हणजे काय झालं मुलांनो, उत्पन्न वाढलं की आपली मागणी वाढणार आहे. म्हणजे मुलांनो उत्पन्न हा एक मागणी निश्चित करणारा घटक आहे. म्हणून उत्पन्न हा एक मागणी निश्चित करत असतो. 3 नंबर आहे मुलांनो पर्यायी वस्तूच्या किमती. आता मुलांनो पर्यायी वस्तू काय असतं उदाहरण घ्या, की प्रत्येकाला चहा ही कन्सेप्ट माहिती आहे, की जनरली बघा प्रत्येकाला काय माहिती आहे, चहा ही कन्सेप्ट माहिती आहे. आता मुलांनो साहजिक आहे चहा आपल्याला बनवायचा आहे. काय करायचं आपल्याला चहा प्यायचा आहे, असं आपण कन्सिडर करू. तर मुलांनो एक तर तुम्हाला माहिती आहे, चहा बनतो, चहा बनवण्यासाठी लागते साखर. तर उदाहरण आपण साखर घेऊ हां. काय लागतं मुलांनो चहा बनवायला? साखर लागते. आता उदाहरण घ्या, साखरेची किंमत जर वाढली, साखरेची किंमत वाढली, तर आपण काय करणार? साखरेला पर्याय शोधणार. साखरेला पर्याय लगेच आपल्याकडे उपलब्ध आहे. काय? गूळ. म्हणजे मुलांनो ज्यावेळेस साखरेची किंमत वाढली, की आपण गुळाचा चहा पिणार. कशाचा चहा पिणार? गुळाचा. आणि गुळाची किंमत वाढली, तर आपण मागणी कशाची करणार? साखरेची करणार. म्हणजे साखरेची मागणी वाढेल. गुळाची किंमत वाढली, की साखरेची मागणी वाढणार आणि साखरेची किंमत वाढली, की गुळाची मागणी वाढणार. हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे मुलांनो आपण काय करत असतो? पर्याय शोधत असतो. जसं साखरेला पर्याय काय शोधला मुलांनो आपण? गूळ. आणि चहा आपण गुळाचा पिऊ शकतोय. जर आता काही साखरेचे भाव वाढले किंवा साखरेची किंमत वाढली, तर ऑटोमॅटिक साखरेची मागणी कमी होणार आहे. मग मुलांनो साखरेला काय आहे? पर्याय वस्तूची किंमत काय आपल्याकडे गूळ आहे. तर गुळाची किंमत जर कमी असेल, तर मुलांनो आपण काय करतो? अशा वेळेला पर्याय वस्तूची मागणी करतो. म्हणजे साखरेऐवजी आपण कशाची मागणी करू? गुळाची मागणी करू. चहा कशाचा पिऊ? गुळाचा पिऊ. म्हणजेच मुलांनो पर्याय वस्तूची किंमत ही सुद्धा मागणी निर्धारित करते. म्हणजे म्हणून इथं काय होणार? जर साखरेची किंमत वाढली, तर साखरेची मागणी कमी होणार. साखरेची मागणी काय होणार? कमी. मग मागणी कशाची वाढणार? गुळाची मागणी वाढणार. म्हणजेच मुलांनो इथे पर्याय वस्तूच्या मागणीत काय होते? वाढ होत असते. साखरेला पर्याय गुळ होता. गुळाची किंमत कमी आहे म्हणून गुळाची मागणी वाढली आणि साखरेची किंमत वाढली म्हणून मागणी कमी होत असते. म्हणून मुलांनो पर्याय वस्तूच्या किमती हा एक खूप महत्वाचा घटक आहे जो मागणी निश्चित करत असतो किंवा त्याच्यावर निर्धारित करत असतो. पुढे बघा 4 नंबर आहे पूरक वस्तूच्या किमती. आता मुलांनो पूरक वस्तू समजा काय आहे उदाहरण घ्या. 4 नंबर काय आहे? पूरक वस्तूच्या किमती. आता मुलांनो समजा उदाहरण घ्या, की त्याला आपण बघा, आपण मागणीच्या प्रकारामध्ये मुलांनो पूरक मागणी शिकलो होतो. पूरक म्हणजे मुलांनो संयुक्त. आता संयुक्त काय असतं मुलांनो? आपली एक गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण एकापेक्षा अधिक वस्तूची मागणी करतो, त्याला आपण संयुक्त म्हणतो. आता उदाहरण घ्या, की आपल्याकडे डिझेल आहे. काय आहे मुलांनो? डिझेल. आता तुम्हाला माहिती आहे, डिझेल म्हणलं, तर हे डिझेलसाठी आपल्याकडे काय पाहिजे? कार. समजा आपण कारला काय टाकतो? डिझेल. मग आता मुलांनो मला सांगा, की समजा डिझेलचे रेट वाढले. डिझेलची किंमत वाढली. कशाची किंमत वाढली? डिझेल. तर काय होणार मुलांनो? कारची मागणी ऑटोमॅटिक कमी होणार आहे. म्हणजे डिझेलची किंमत वाढल्यामुळे मुलांनो काय? कारची मागणी कमी होते. तसं मुलांनो पेट्रोल आहे. काय आहे? पेट्रोल. तर पेट्रोल म्हणून आपण कशाला टाकतो? फोर व्हीलरला पण पेट्रोल चालतं, पण आपण मोटरसायकल घेऊयात. काय घेऊयात उदाहरण? मोटरसायकल. तर बघा मुलांनो, जर पेट्रोलची किंमत वाढली, कशाची किंमत वाढली? पेट्रोलची किंमत वाढली, तर त्याचा परिणाम कशावर होणार आहे? मोटरसायकलच्या मागणीवर होणार आहे. आता तुम्ही बघा, ज्यांचं मोटरसायकलचं शोरूम आहे, एखादं शोरूम असतं. तर पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे त्यांच्याकडे कस्टमर कमी होतात. ते काय म्हणतात? पेट्रोल खूप रेट वाढले, मोटरसायकल घ्यायलाच नको. का? पेट्रोलचे एवढे रेट झाले, आपल्याला परवडेल का पेट्रोल? म्हणजे पेट्रोलची मागणी वाढली, तर परिणाम कशावर होतो? ऑटोमॅटिक मोटरसायकलवर होतो. लोक नवीन मोटरसायकल घेत नाही ना. का नाही घेत? पेट्रोलची मागणी वाढली, म्हणजे पेट्रोलची किंमत वाढली, मग परवडणार नाही आपल्याला. मग मुलांनो त्यासाठी नवीन ऑप्शन आलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो चार्जिंगच्या बाईक आलेल्या आहेत. कोणत्या बाईक आलेल्या आहेत? चार्जिंग, ई बाईक. म्हणजे मुलांनो ज्यावेळेस एका वस्तूच्या किंमत वाढीचा परिणाम त्याच्या पूरक वस्तूवर, दुसऱ्या वस्तूवर होतो, त्याला आपण पूरक वस्तूच्या किमती म्हणतो. जसं की बघा डिझेलचे रेट वाढले, तर परिणाम कशावर झाला? कारवर. आणि पेट्रोलचे रेट वाढले, पेट्रोलची किंमत वाढली, तर परिणाम कशावर झाला? मोटरसायकलवर. तर याला मुलांनो म्हटलं जातं पूरक वस्तूच्या किमती. आणि पूरक वस्तू सुद्धा मुलांनो आपली मागणी निर्धारित करणारा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर मुलांनो 5 नंबर आहे वस्तूचे स्वरूप. 5 नंबर काय आहे मुलांनो? वस्तूचे स्वरूप. आता मुलांनो बघा, काही वेळा अशी कंडिशन असते, वस्तूची किंमत कमी होऊ द्या की वाढू द्या. वस्तूची किंमत काय? कमी होऊ द्या की वाढू द्या. पण वस्तूची मागणी कशी असते मुलांनो? स्थिर असते. कशी असते? स्थिर. समजा उदाहरण घ्या, जनरली आपण उदाहरण घेऊ, की सगळ्यांना मेडिसिन माहिती आहे, ज्याला आपण टॅबलेट म्हणतो, गोळ्या, औषध म्हणतो. औषध तुम्हाला माहिती आहे. उदाहरणार्थ काय घेऊ आपण? आता औषधे घेऊ. आता त्यांनी पॉइंट हे दिलाय वस्तूचे स्वरूप. आता मुलांना आपण औषध आहे आपल्याकडे विकायला. काय आहे? औषधं. मुलांना औषधाची किंमत आहे.
औषधाची किंमत वाढली काय आणि कमी काय झाली तरी आपण औषध देणं सोडणार आहे का? नाही. का? आपल्याला बरं व्हायचंय ना. आपलं दुखतंय आणि समजा औषधाची वस्तूची किंमत वाढली. समजा एखादी गोळी असेल, ती गोळी ₹10 ला ती ₹12 झाली. आपण असं करतो का? की ती गोळी घेत नाही. आपण घेतोच कारण बरं व्हायला आपण ₹12 जरी किंमत झाली त्याची मागणी कशी असते मुलांनो? स्थिर असते. म्हणजे वस्तूचे स्वरूप. जसं की वस्तू मी तुम्हाला काय सांगितली औषध असेल. तरी मुलांनो त्याची मागणी कशी असते? स्थिर असते. जरी किमतीत बदल झाला, तरी मागणी कशी असते त्या वस्तूची? स्थिर असते. त्या मागणीमध्ये फार कोणताही बदल होत नाही. किमतीत बदल होऊ द्या. किमतीत झालेला बदल, पण मागणीमध्ये बदल होतो का? नाही. मागणी कशी असते? स्थिर. त्याला मुलांनो आपण म्हणतो वस्तूचे स्वरूप. हे वस्तू स्वरूपच्या अंतर्गत येतात. म्हणून वस्तूचे स्वरूप मुलांनो आपली मागणी काय करतं? निर्धारित करतं. मग निश्चित करतं. आता एखादी वस्तू आहे ती सांगते आपली मागणी किती असणार, जसं स्थिर असणार आहे मागणी. मग समजा औषधं काय सांगताय? औषधाची मागणी कशी असणार आहे मार्केटमध्ये? स्थिर असणार आहे. औषधाची मागणी काय असणार आहे? स्थिर. मग किमतीत किती बदल होऊ द्या, तरी औषधाच्या मागणीमध्ये काय आहे? एक तर मागणीत वाढ होईल, पण मागणी काय असेल? स्थिर असेल. मागणी कमी होणार नाही. म्हणून मुलांनो वस्तूचे स्वरूप हा एक मागणी निर्धारित करणारा घटक आहे. त्यानंतर आहे मुलांनो लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे काय? आकारमान. समजा उदाहरण घ्या, आपण आपलं घेऊ समजा आपलं गाव घेऊया. समजा उदाहरण घ्या आपण घेऊ महाराष्ट्र. काय घेऊ? आता हे मी पूर्ण महाराष्ट्राचं उदाहरण सांगतोय. आपण घेतलं महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या समजा 10 लाख. किती लोकसंख्या आहे? 10 लाख. आणि मुलांनो ह्या 10 लाखाची जी लोकसंख्या ती झाली पुढे जाऊन 15 लाख. किती लोकसंख्या झाली 10 लाखाहून? 15 लाख. मुलांनो लोकसंख्येत वाढ झाली ना 10 लाखाहून 15 एवढी लोकसंख्या वाढली. तेवढीच मुलांनो मागणी पण काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे मुलांनो लोकसंख्येत जर वाढ झाली तर वस्तूची मागणी सुद्धा वाढते. तेवढी मार्केटमध्ये मागणी वाढते की लोकसंख्या असते. आणि मुलांनो लोकसंख्येत जर घट झाली तर मागणी सुद्धा काय होते? कमी होते. लोकसंख्येत वाढ झाली असता मागणी वाढते. लोकसंख्येत घट झाली असता मागणी घटते. म्हणून मुलांनो लोकसंख्येचा आकारमान. लोकसंख्या खूप महत्वाची आहे. मागणीसाठी व्यक्ती पाहिजे, उपभोक्ते पाहिजे. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढे जास्त उपभोक्ते. म्हणून मुलांनो लोकसंख्येचे आकारमान हा एक मागणी निर्धारित करणारा घटक आहे. 7 नंबर आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता मुलांनो उदाहरण घ्या. आता किती चालू आहे 2026. आता किती वर्ष झाले? 2026. आता 2026 मध्ये समजा आपण उदाहरण घेऊयात, की एखादी वस्तू असेल पर्टिक्युलर समजा आपण घेऊ की खाद्यतेल. काय वस्तू घेतली मुलांना आपण? खाद्यतेल सगळ्यांना माहिती आहे जे तेल आपण जेवणामध्ये वापरतो. खाद्यतेल समजा 15 लिटरचा डब्बा आहे. किती आहे? खाद्यतेल 15 लिटरचा डब्बा आहे आणि मला असं वाटतंय तो डब्बा त्या डब्याची आता किंमत किती आहे? ₹2500. किती किंमत आहे? 2500. आणि मला असं वाटतं जी किंमत पुढे जाऊन होणार आहे समजा ₹3000. किंमत 2500 हुन किती होणार आहे? 3000. म्हणजे आपल्याला अंदाज भविष्य काळात या तेलाची किंमत वाढणार आहे. म्हणजे मुलांनो तेलाची किंमत भविष्यात वाढणार आहे हा अंदाज आला, की आपण काय करतो आत्ताच लगेच मागणी आपली जास्त होते. का? की भविष्यात किंमत वाढणार आहे म्हणून आपण काय करतो आता त्या तेलाची मागणी जास्त करतो. काय करतो मुलांनो? त्या तेलाची मागणी जास्त करतो. म्हणजे ज्यावेळेस भविष्य काळात जर वस्तूच्या किमती वाढणार असतील, त्याची मागणी काय होते आत्ताच वाढते. परंतु मुलांनो उदाहरण घ्या, की हा तेल डब्बाचा भविष्य काळात तुम्हाला 1500लाच भेटणार असेल. किती रुपयाला? 1500ला. म्हणजे आपण विचार काय करतो, की भविष्य काळात आम्हाला तेल स्वस्त होणार आहे. भविष्य काळात या खाद्यतेलाची किंमत कमी होणार आहे. मग मुलांना भविष्य काळात जर खाद्यतेलाची किंमत कमी होणार असेल, तर आपण भविष्य काळात मागणी कशी करतो? अधिक करतो. आता आपण घेतो का? आपण काय म्हणतो? पुढे जाऊन किंमत कमी होणार त्यावेळेस घेऊ. आणि जर आपल्याला असं समजलं, की पुढे जाऊन किंमत वाढणार आहे, तर आपण काय करतो? आता स्टॉक करून ठेवतो, की आता किंमत कमी आहे, आता आपण जास्त घेऊन टाकूया. त्याला मुलांना म्हणतात भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता मुलांनो, तुम्ही असं ठरवलं, की पुढे जाऊन किंमत वाढणार आहे, तर तुम्ही आता मागणी वाढवली, जास्त मागणी केली ना, जास्त प्रमाणात तुम्ही तेल खरेदी केलं, त्याचा परिणाम झाला मागणीवर. आणि भविष्यकाळात जरी किंमत कमी होणार आहे, मग तरी तुमची मागणी आता कमी झाली. म्हणजे मुलांनो काय, की भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा एक मागणी निर्धारित करणारा घटक आहे. त्यानंतर मुलांनो 8 नंबर आहे जाहिरात. मुलांनो 8 नंबर काय आहे? जाहिरात. आता मुलांनो जाहिरात म्हणजे जनरली तुम्हाला माहित आहे, की टीव्हीमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येतात टीव्हीमध्ये, की जनरली आपण उदाहरण घेऊ, की समजा कोलगेट आहे. काय आहे मुलांनो? कोलगेट. उदाहरण सांगतो मुलांना, कोलगेट आहे. आता टीव्हीमध्ये दाखवलं, की लगेच त्याचे दात दाखवतात बघा. त्याला ब्रशला पेस्ट लावतात, दात दाखवले की दात पांढरे होतात. घासून दाखवतात बघा. टीव्हीमध्ये ॲड असते बघा. दाताला पेस्ट लावली दात लगेच पांढरे होतात.
इतके पांढरे दात दिसतात की आपण काय करतो लगेच दुसऱ्या दिवशी लगेच घरच्यांना सांगतो ती पेस्ट आणायची, ती पेस्ट दात पांढरे होतात. मुलांना तसं रिअल मध्ये काय सगळे होतात पांढरे, परंतु तेवढे जसं दाखवलं तेवढे पांढरे होतात का नाही? त्यांनी जाहिरात काय केली? कोलगेट वापरल्याने दात सगळ्यात चांगले होतात आणि दात आपले मजबूत राहतात असं त्यांनी सांगितलं. आपण कोलगेटच घेतो. म्हणजे कोलगेटची मागणी लगेच काय होते? वाढते. किंवा मुलांना दुसरं उदाहरण सांगतो, की समजा अंगाचा साबण असतो बघा, ज्याला आपण बाथ सोप म्हणतो. काय म्हणतो मुलांनो? बाथ सोप. बघा मुलांनो, टीव्ही मध्ये ऍड येते किंवा कुठं पण ऍड येते बघा, की जर साबण असं तोंडाला लावला की लगेच ती स्किन बघा पांढरी होते. आपण काय म्हणतो खूप गोरी स्किन होते. कशामुळे? तो साबण चेहऱ्याला लावल्यामुळे स्किन गोरी होते. असं टीव्ही मध्ये दाखवतात, की साबण असा लावला, लावून दाखवतात साबण दोन्हीकडून आणि साबण लावला की लगेच चेहरा आपला गोरा होतो. म्हणजे काय मुलांनो? ती जाहिरात केली. कशाची? त्या साबूनची. साबण दाखवला आणि साबणाने गोरं झालं. लगेच आपण काय करतो मार्केटमध्ये जाऊन ती साबण लगेच घेतो, की त्या साबणाने गोरं होतं. मग त्या साबणीची लगेच मागणी काय होते? वाढते. म्हणजे मुलांनो जाहिरात हा भाग असा असतो, की हा आपल्या मागणी वाढीवर खूप मोठा परिणाम करत असतो. खूप महत्त्वाची असते मुलांनो. व्यवसायामध्ये जाहिरात खूप महत्त्वाची असते. जाहिरात तुमची मागणी वाढवण्यास मदत करते. म्हणजे तुमची मागणी निश्चित करते. कोण निश्चित करतं? जाहिरात. तुम्ही जेवढी चांगली जाहिरात तुमची असेल, तेवढी तुमची मागणी काय होणार आहे मुलांनो? वाढणार आहे. म्हणून जाहिरात हा एक मागणी निर्धारित करणारा घटक आहे. तर 9 नंबर आहे आवडी-निवडी, सवयी व फॅशन्स. समजा उदाहरण घ्या, की समजा मला चॉकलेटची आवड आहे. कशाची आवड असेल? चॉकलेट. आणि समजा मला रोज आहे ना, चहा प्यायची सवय. सवय कशाची आहे? चहाची सवय. आता मुलांनो बघा, त्याने सांगितलं आवडी-निवडी. माझी आवड काय? चॉकलेट. माझी सवय काय आहे? चहा. आता फॅशन्स. आता मुलांनो होतं काय, की जनरली बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की चॉकलेट आहे. समजा चॉकलेटमध्ये आपण उदाहरण घेऊया. मी दिली तू उदाहरण बाजूला. समजा डेअरी मिल्क आहे. कोणतं चॉकलेट आहे? डेअरी मिल्क. आता डेअरी मिल्क आहे आणि समजा अजून एक ब्रँड आला KitKat. दुसरा ब्रँड कोणता आला? KitKat. हा ब्रँड नवीन आलेला आहे. कोणता ब्रँड नवीन आलेला आहे? KitKat. तर मुलांनो मी काय करणार? नवीन ब्रँड आहे ना, KitKat नवीन आलेला आहे. फॅशन नवीन आलेली आहे KitKatची. मी काय करणार एक वेळेस थोडं डेअरी मिल्क शॉर्ट ठेवणार म्हणजे होल्ड ठेवणार आणि KitKat खाऊन बघणार. काय खाऊन बघणार? KitKat. का? KitKat नवीन आलेली. मग अशा वेळी मुलांना काय होणार? नवीन ब्रँड KitKat आलेला आहे, मंच आलेला आहे, तर मी डेअरी मिल्ककडे आता कुठे जाणार? मंच खायला जाणार, KitKat खायला जाणार. म्हणजे मंच आणि KitKatची मागणी वाढणार. त्याचा परिणाम कोणाच्या मागणीवर होणार? डेअरी मिल्कच्या मागणीवर. कशाच्या मागणीवर? डेअरी मिल्कच्या. किंवा माझी सवय चहाची. मला कशाची सवय? चहाची. मी समजा चहामध्ये कॉफी पण असते बघा, म्हणजे चहा, कॉफी, लेमन टी. काही कॉफी घ्यायचा, कॉफी घेतली, कॉफीची सवय लावली. चहाची सवय बंद केली, कॉफीची सवय लावली. तर चहाची मागणी ऑटोमॅटिक कमी होणार आणि कॉफीची मागणी वाढणार. म्हणजेच मुलांनो काय, की जनरली आवडी-निवडी. जशा की नव्या बदलत्या फॅशन येतात किंवा त्या फॅशन कालबाह्य होतात. समजा उदाहरण घ्या, की डेअरी मिल्क हा ब्रँड बंद झाला. तो बंद तर काय होणार नाही, पण सांगतोय. डेअरी मिल्क हा ब्रँड बंद झाला की लगेच मी दुसरा ब्रँड शोधणार चॉकलेटचा. मग माझ्याकडे ऑप्शन असेल पर्क, मंच, 5 स्टार. बरे कॅडबरीचे माझ्याकडे दुसरे फंक्शन म्हणजे दुसरी कंपनीच्या कॅडबरीज असणार. मी त्याची मागणी करणार. का? डेअरी मिल्क आता बंद झालाय ना. म्हणजे मुलांनो जेव्हा एखादा ब्रँड किंवा एखादं प्रॉडक्ट ज्यावेळेस बंद होतं किंवा कालबाह्य होतं, तर त्यावेळेस ऑटोमॅटिक त्याची मागणी कमी होते. म्हणजे डेअरी मिल्क जर आता बंद केली, परत लोकं डेअरी मिल्क मागतील का? नाही. कारण ती बंद झाली ना. बंद झालेल्या वस्तूची मागणी आपण करू का? नाही. आपण काय करणार? त्याला पर्याय शोधणार. लगेच पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. KitKat, 5 स्टार म्हणजे याला मुलांना आपण म्हणतो आवडी-निवडी, सवयी व फॅशन्स. आणि या आवडी-निवडी, सवयी सुद्धा मागणीवर परिणाम करतात. मला वाटलं आज, की डेअरी मिल्क नाही खायची, नकोय मला, मला कोणती खायची आहे? 5 स्टार. ऑटोमॅटिक 5 स्टारची मागणी वाढेल, डेअरी मिल्कची मागणी कमी होईल. याला आपण म्हणतो मुलांनो आवडी-निवडी, सवयी व फॅशन. हा काय करतो? मागणीवर म्हणजे मागणी निर्धारित करणारा एक घटक असतो. पुढे 10 नंबर आहे कर रचना. आता मुलांनो तुम्हाला एक माहिती आहे, की आपण ज्या वस्तू व सेवा असतात. काय असतात मुलांनो? वस्तू व सेवा. मुलांनो, तर वस्तूवर सेवावर कर आकारणी असते बघा. प्रत्येक वस्तूवर कर असतो. आपण प्रत्येक वस्तूवर टॅक्स भरत असतो. आता मुलांनो वस्तूवर कर जर वाढला, काय झालं? कर आकारणी समजा वाढवली. वस्तूवरची काय असते? कर आकारणी. ती कर आकारणी मुलांनो जर वाढवली, तर काय होणार आहे मुलांनो याच्यामुळे? त्या वस्तूची मागणी कमी होणार आहे. वस्तूची मागणी काय होणार आहे? ऑटोमॅटिक कमी होणार आहे. पर मुलांनो, वस्तूवरचे कर जर कमी केले, तर मागणी काय होणार आहे? वाढणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे वस्तूवर कर वाढला, की वस्तूची किंमत वाढते. समजा तुम्हाला सांगितलं, एखादी वस्तू आहे ₹100 झाली, तिची किंमत 120 झाली 100ची. म्हणजे कराचे रेट वाढले म्हणून वस्तूच्या किमती वाढल्या. आपण काय करतो? ती वस्तू लगेच थांबवतो. दुसरी पर्याय शोधतो कमी किमतीची वस्तू.
म्हणजे मुलांनो ज्यावेळेस वस्तूच्या करामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे जी वस्तूची किंमत वाढते, त्या किंमत वाढीमध्ये ज्यावेळेस मागणी कमी होते, त्याला मुलांनो त्याचा परिणाम आपल्या मागणीवर होतो आणि मुलांनो ते कशामुळे होतं? कर रचना. कर रचनेत जर बदल झाला, त्या कर रचनेमुळे ती किंमत वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होते आणि कर रचनेमध्ये जर किंमत जर कमी झाली तर मागणी वाढते. म्हणजे मुलांनो कर रचनेचा परिणाम आपल्या मागणीवर होत असतो. म्हणून कर रचना हा एक मागणी निर्धारित करणारा घटक आहे. आणि मुलांनो शेवट आहे इतर घटक. आता मुलांनो इतर इतर घटक काय येतात जनरली उदाहरण घ्या, की तुम्हाला माहिती आहे आता टेक्नॉलॉजी आलेली आहे, तंत्रज्ञान आलेलं आहे. समजा तंत्रज्ञान आहे. आता मुलांनो तंत्रज्ञानामध्ये नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येतात. तंत्रज्ञानामध्ये होणारे जे बदल्स आहे, ते बदल सुद्धा आपली मागणी निर्धारित करतात. तंत्रज्ञानात होणारे बदल, परत बघा काही रूढी परंपरा असतात. काय असतात मुलांनो? रूढी परंपरा म्हणजे पूर्वीप्रमाणे आपण बघा काही अशा परंपरा असतात त्यानुसार आपण वस्तूची मागणी करतो. त्याच्या अधीन राहून. म्हणजे काय मुलांनो काही नवीन तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल, तर हे नवीन बदल जे आहेत, चेंजेस जे आहेत दिवसेंदिवस, ते काय करतात? आपल्या वस्तूची मागणी निश्चित करतात. त्याचबरोबर मुलांनो काही नैसर्गिक नैसर्गिक काही गोष्टी असतील. नैसर्गिक गोष्टी सुद्धा मुलांनो आपल्या मागणीवर परिणाम करत असतात. नैसर्गिक. आता उदाहरण घ्या. समजा आपण एक्झाम्पल घेऊया, की निसर्गामध्ये समजा जनरली एखादा समजा कोव्हिड सारखा डिसीज आला बघा. काय आला मुलांनो? कोव्हिड सारखा डिसीज. त्याच्यामध्ये बघा मुलांनो, आपण काय लावायचं मुलांनो? चेहऱ्याला मास्क लावायचं. मग ज्यावेळेस कोव्हिड आला आणि आपल्या झालं तर कोव्हिड काय करतो? संक्रमित होतो. जेव्हा आपण मास्क लावायचो, तेव्हा मागणी कशाची वाढली? मास्कची. आता कोणी जास्त मास्क वापरतं का? डॉक्टर सोडून? नाही. आता मास्कची मागणी कमी झाली. म्हणजे ज्यावेळेस नैसर्गिक एखादी गोष्ट आली, त्याच्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम मागणीवर होतो. बघा कोव्हिड आला, तर मास्कची मागणी काय झाली? वाढली. तसंच मुलांनो इतर घटकामध्ये नैसर्गिक घटकाचा पण समावेश होतो. म्हणून मुलांनो इतर घटक हा एक मागणी निर्धारित करणारा घटक आहे. अशा पद्धतीने मुलांनो मागणी निर्धारित करणारे घटक आपण समजून घेतले. तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.